तर आहे तो बँड जो आम्ही शिवजयंतीसाठी केला. जस्तू भाऊ आहे आमचे लाइटिंग वाले. सगळं सेटअप आता हेच ठेवणार आहे. सरप्राईज आहे म्हणते. हा ढोल ढोल फटे तक के बोर्डने काय भाई को बहुत आगे बढ़ा. पात्याबाई 2 शब्द तू सांग. 2 शब्द. अन जावय बापू करतान रेतीचा धंदा. भाषण शिवजयंती के बारे में. तर आता शिवजयंतीला किती दिवस बाकी आहे भाई? 5-6 दिवस बाकी आहे. आज ठरलं आमच्या 6 दिवसात. भाऊ 6 दिवसात आम्ही किती लाखाचा कार्यक्रम करणार आहोत आपण करणार जास्तीत जास्त 6 लाख. हा भाई हिंगणघाटातला रेकॉर्ड तोड कार्यक्रम आहे. 6 लाख जास्त आले भाऊ. बा किती दिवसात आता बा आजची किती तारीख आहे? 13 तारीख. आणि उद्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आहे 14 तारीख. आणि आम्ही 5 दिवसात पूर्ण शिवजयंतीची तयारी करणार आहोत. आता आमच्या पासबुक यायच्या. आता 10 वाजता आमची पासबुक येईल. बस तिथून आल्याच्या बाद आम्ही 5 दिवसात पूर्ण कार्यक्रम तुम्हाला 5 अलग अलग एपिसोड मध्ये दाखवतो. आता तू सुरुवात करा. याचं नाव काय? नैन मैंने कल बोर्ड घातला ते हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. वे भाई बता क्या करने का शिवजयंती को? मला वाटलं चला जागा तेच आहे. जागा नाही ना चालला नाही. वे तिथून चालला ना तू मध्ये आपोआपच इफेक्ट येते बाबा. दिसला का तू स्विमिंग पूल मोठा. A few moments later. रात्री 2 वाजले. रात्रीचे 2 वाजले. आता आम्ही बॅनर बनवून राहिलो. याले भाऊले झोप येत आहे म्हणते. पण ब्लॉग मध्ये एक आहे काही नाडवते ते लोक काही सांगतात. काही सांगितलं काही फरक नाही रात्री कुठे बी जायचं. पूर्ण सुनसान झालं सध्या. हो हा पहा रात्रीचे 2 वाजले. हे पहा कोणी रस्त्यावर कोणी दिसत नाही. पुन्हा चिखलदऱ्याला जायचं ना. आम्ही आलो स्वित्झर्लंड डायरेक्ट नाही का पहाड वाढत तेच करता येतो बॅनर. तेच टाकलं. आता हा एपिसोड आपला राहील पहिला तयारी शिवजयंती. पहिला एपिसोड तो बोर्ड घासलेवाला. ना बोर्ड घासण्याला घेतलंच नाही का? डबल घासायला लावून देईल. ठीक आहे. आम्ही त्याच्या बोर्डात आपला आता पॉलिश मारून शिवजाचा ग्रुप करतो. आता लहान पोरायचं बॅनर बनवून चालू आहे. आमचं मोठा पोरायचं झालं. मोठा नाही मीडियम साईज पोरायचं झाला आहे ना. आता स्मॉल चालू आहे. एक्स्ट्रा लार्ज पोरायचं बॅनर बाकी आहे. आता सध्या एक्सेस चालू आहे ना भाऊ. The next day. तर आहे तो बँड जो आम्ही शिवजयंतीसाठी केला 3 स्टार. आता जवळपास 4 वर्ष झाले. आता आमचं 5वं वर्ष आहे ना. 5व्या वर्ष आम्ही आता 3 स्टारच बोलवलं. तर याची गाडी जेव्हा पहिल्या वर्षी होती लहान होती. आता याने खूप चांगला सेटअप बनवला ना. सगळ्यात नंबर 1चा धुमाल बँड तर माझ्या हिशोबानं तर 3 स्टारच आहे. म्हणून आम्ही 5 वर्षापासून आता खूप जण म्हणते आम्हाला की तुम्ही 3 स्टारच करता. पण आम्हाला माहिती आहे मजा याच्यातच येते. आणि याच्यापेक्षा वरचं कोणतं बँड मला तरी नाही वाटत. निघतो घराकडे. आता या बँडवाल्याची अलग धांदल चालू आहे. या भाऊचं हे भाऊ आमचे जस्सू भाऊ लाइटिंगवाले. और वो काय आपने. आणि हे आमचे बँजो बिलकुल स्टार प्लेयर अर्पित भाई. ओ जस्सू भाऊ बहुत जण विचारत आपल्याला का सेटअप कसा राहील आपला. तर हे जस्सू भाऊ आहे आमचे लाइटिंगवाले. सगळं सेटअप आता हेच ठेवणार आहे. सेटअप आहे तो आता जस्सू भाऊन ठेवला आहे सरप्राईज. आता आम्हाला नाही माहित. फक्त संकेत भाईले माहित आहे सेटअप कसा राहणार आहे. तर क्या बोले भैया 19 तारीख को ढोल फटे तक के बोर्डने का है. तुम्हारा देख के हमने भी चालू कर दिया अभी ब्लॉगिंग. क्या बात है. ये बात पूरे डेडलॉक. यूट्यूब चैनल का नाम राजकारणी माइंड. लाइक करो भाई को, फॉलो करो, आगे बढ़ाओ, सब्सक्राइब करो, भाई को बहुत आगे बढ़ाओ. बस बस भैया शुक्रिया शुक्रिया. जल्दी 19 तारीख को आने वाली है फिर से और आता बस हे सगळं बँडचं सेटअप वेटअप कसं राहील हे सब क्लिअर करून आलो.
काय म्हणतो ते बघ, 19 तारखेची आमची शिवजयंती. हे पासबुक आणि खूप जण विचारत होते शिवजयंतीला कोणता बँड केला, तर ह्याच बँड केला. हा बस खात होतो. सगळ्यांना जय शिवराय. काय म्हणते रे यार, जेवणाचं ताट आहे आता. तर सगळ्यांना जय शिवराय. आणि मी तर असं वाटतंय का फालतूच पडलो ब्लॉग वॉगच्या चक्करमध्ये. सगळ्या गोष्टी सांगत राहावं लागतं. तर म्हणजे मेन गोष्टी तर सांगाच लागेल. आता तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असाल, माहीत आम्ही शिवजयंतीची तयारी करत आहोत. आणि आम्ही युवक म्हणून आम्ही तरी उत्सवात शिवजयंती साजरी करतो. म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी 4 वर्ष झाले आम्ही महाराजांची झाकी काढून हिंगणघाट शहरामध्ये एक मोठी शोभायात्रा काढत असतो. आणि आमचं मेन आकर्षण राहते याच्यात 3 स्टार धुमाळ बँड. कारण की तुम्हाला माहीत आहे विदर्भामध्ये DJ नाही चालत, काही नाही चालत, फक्त धुमाळ चालतं. आणि 3 स्टारचे चाहनेवाले अलगच आहेत. तर आम्ही 4 वर्षापासून 3 स्टारच आणतो. आणि आमच्या ग्रुपच्या पोराले ना आम्हाला स्वतःला 3 स्टारमध्ये सगळ्यात जास्त मजा येते. पण आता हे मेन गोष्ट आहे आणि मी थोडा घाईमध्ये म्हणून शूट करून राहिलो. आणि मेन प्रश्न येते आमचा सेटअपचा. तर सेटअप आम्ही खूप मोठा सांगितला, तेच आता जस्सू भाऊला माहीत आहे. आता मेन प्रश्न याचा येत आहे कारण की तहसील कार्यालयावाला रोड जो आहे तिथे बांधकाम चालू आहे. तर तिथून तो सेटअप जाईन की नाही याचा प्रश्न आम्हाला पडला. आता पुन्हा रात्री जाऊन आम्ही पाहू, जस्सू भाऊला विचारू कसं का होते. तर आता या शिवजयंतीचे मी नेक्स्ट पार्ट टाकीन, जर सेकंड जमला तर, नाहीतर मग फायनल ब्लॉग शिवजयंतीचा टाकीन. तरी तुम्ही शिवजयंतीचा ब्लॉगचा वेट करासाठी सबस्क्राईब करून ठेवा. जसं 19 तारीख झाली मी लवकरात लवकर शिवजयंतीचा ब्लॉग टाकणार आहोत. बस, धन्यवाद. आणि माझे जुने ब्लॉग तुम्ही पाहू शकता. ज्यांनी मला आता पाहणं चालू केलं त्यांनी माझे जुने ब्लॉग पहा. माझी लाईफस्टाईल तुम्हाला आवडत असेल. लाईफस्टाईल तेवढी काही खास नाही, बस साधी रॉ व्हिडिओ मी अनफिल्टर टाकायची कोशिश करतो, बाकी काही नाही. बस ठीक आहे, आजच्यासाठी एवढं जास्त ज्ञान देत नाही, जेवण बाकी आहे. धन्यवाद. इसका एकदम ब्रूटल मर्डर हो गया है भाई. अब इसका मर्डर की ये देखो भाई युवराज राजकारणी आहे.